7वा वेतन आयोग थांबवणारे दुसरे तिसरे कोणी नाहीत तर ही पिल्लावळ आहेत, ही बाडगुळ आहेत. आणि तो बंद नव्हता, तो दुःखवटा होता, तो दुःखवटा होता, तो दुःखवटा होता. नालायकांनो, हे जे सगळं काही थोतांड चालवलंय उद्धव ठाकरेच्या लोकांनी, म्हणजेच महाविकास आघाडीच्या लोकांनी. सुप्रिया सुळे बोलून गेल्या, आमच्या भगिनी पार्लमेंटरियन आहेत, त्यांनी तरी समोर येऊन सांगावं की त्यांनी 124 माझ्या कष्टकऱ्यांच्या वीरमरणावर कधी भाष्य केलं का. एसटी कर्मचारी संघटनांकडनं पुन्हा एकदा संपाचं हत्यार उपसण्यात आलेलं आहे. एकूणच काही डेपो अंशतः आपल्याला बंद पाहायला मिळत आहेत. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत गुणरत्न सदावर्ते सर. या संघटना एकूण त्यांच्या संघटनेची काय भूमिका आहे आपण जाणून घेऊया. सर, अंशतः काही जे आगर आहेत ते बंद दिसत आहेत आपल्याला, नेमकी तुमच्या संघटनेची काय भूमिका आहे? जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. लक्षात घ्या, बंद संप हा आज तारखेला कुठेही कोणत्याही संघटनेनी, म्हणजेच मी जे संघटनेचं नाव घेत आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार आणि उद्धव यांची जी पिल्लावळं आहेत वैचारिक, त्या पिल्लावळांनी एक ढोंग करू पाहिलं. जसं 22 तारखेचा बंद म्हणून ढोंग करू पाहिलं. ही काय ती आघाडी म्हणतात, महाविकास आघाडीची ही कष्टकरी नसलेले, एसटी महामंडळामध्ये कामावरच नसलेली माणसं आहेत, जी सांगत सुटलेत बंद करत आहोत. ही रिटायर्ड हार्ट आहेत. ही गॅलरीमध्ये बसून तुम लढो हम कपडे सांभाळो म्हणणारी औलादी आहेत. ह्या ज्या औलादी आहेत, ह्या औलादींनी एक पत्र दाखवावं की त्यांनी सही करून जिम्मेदारी स्वीकारली आहे की आम्ही बंद करत आहोत. अरे बेशरमांनो, माध्यमांसमोर येऊन सांगता की आम्ही धरणे करणार आहोत आणि कष्टकऱ्यांना सांगता बंद करा. ही नालायकी कष्टकऱ्यांनी तुमची. जेव्हा कष्टकऱ्यांनी आझाद मैदानामध्ये 124 कष्टकऱ्यांनी आत्महत्या केल्या 7व्या वेतन आयोगासाठी, त्याच वेळेस तुमची ही नालायकी ओळखलेली आहे. आणि तो बंद नव्हता, तो दुःखवटा होता, तो दुःखवटा होता, तो दुःखवटा होता नालायकांनो. आणि हा तुमचा राजकीय प्रपंच आहे, हे राजकीय दुराचार आहे तुमचा. आणि माझ्या कष्टकऱ्यांच्या नावाने तुम्ही झोळ्या उघड्या ठेवल्यात. कोणत्याच परिस्थितीत सीएनजी बसचं सीएनजीत रूपांतर करणाऱ्यामध्ये कोणालाच पैसे मिळणार नाही, टक्केवारी मिळणार नाही. बीओटीच्या कामात कोणाला टक्केवारी मिळणार नाही, कोणत्याच खरेदीमध्ये पैसे मिळणार नाहीत. हे कान उघडून लक्षात ठेवा. तुम्ही हे जे सगळं काही थोतांड चालवलंय उद्धव ठाकरेच्या लोकांनी, म्हणजेच महाविकास आघाडीच्या लोकांनी आणि शरद पवारच्या लोकांनी, याचा गमक वेगळा आहे. तुम्हाला मी सांगतो, आपल्या माध्यमातून आज पहिल्यांदा एक मोठी गोष्ट सांगत आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी ज्यावेळेस आझाद मैदानामध्ये दसरा मेळावा ज्यावेळेस झाला, त्या मेळाव्याच्या वेळेस 7व्या वेतन आयोगाची घोषणा होणार होती. तशा प्रकारची चर्चाही कष्टकरी जनसंघाने केलेली होती. फायनॅलिटीवर गोष्ट आली होती. माननीय उद्योग मंत्री उदय सामंत साहेब यांच्यासोबतही चर्चा झालेली होती. सगळं झालेलं असताना केवळ 5% जे असतात, म्हणजे जर करार केले तर मिळत असतात, हे शरद पवारांच्या संबंधित विचाराच्या संघटनेच्या तोंडाला रक्त लागलेलं आहे. आणि म्हणून मी आतापर्यंत त्यांचं ढोंग पाहत होतो. आज आपल्या माध्यमातून 7वा वेतन आयोग थांबवणारे दुसरे तिसरे कोणी नाहीत तर ही नालायक पिल्लावळ आहेत, ही बाडगुळ आहेत. हे मी आज महाराष्ट्राला सांगत आहे. प्रश्न असा येतो सर की एकूण तुमची मोठी संघटना आहे, त्यात तुमचे कर्मचारी वर्ग देखील मोठा आहे. मग अशातही तुमचे देखील काही कर्मचारी वर्ग यामध्ये उतरल्याचं दिसतं आहे. याकडे कशा प्रकारे बघता? नाही, तुम्हाला एक सांगतो, एसटी कष्टकरी जनसंघ हा आज तारखेला 65,000 कष्टकऱ्यांचं नेतृत्व करत आहे. त्याचबरोबर आमच्या सोबतीच्या ज्या संघटना आहेत, म्हणजे चांगलं मेंबरशिप असलेल्या सन्माननीय आमदार श्री पडळकर साहेबांची संघटना आहे,
त्याचबरोबर सन्माननीय माजी आमदार श्री पावसकर साहेबांची संघटना आहे. ह्या कोणत्याही संघटना ज्या आहेत याच्यामध्ये म्हणजे मुळामध्ये संप नावाचा प्रकारच लिहिलेला नाही, लक्षात घ्या. हे धरणे आंदोलन आहे, परंतु कष्टकऱ्यांना ढकललं चाललंय. जसं आगीत ढकललं जाते, जसं पाण्यात ढकललं जाते दुश्मनी काढण्यासाठी, तशा प्रकारे ढकललं चाललंय. ह्यांच्यात दम असेल, ह्यांच्या पिछवड्यात जर दम असेल ना, तर यांनी लिहून दिलं पाहिजे ना की आम्ही संपावर चाललो. तशा प्रकारचं कोणतीही नोटीस नाही. त्याही पलीकडे मला जाऊन सांगायचं तुम्हाला की मेस्मा नावाचं पत्र महामंडळाने जेव्हा काढलं शासनामार्फत, ते पत्र घेऊन जे कोणी शरद पवारचे चिल्ले बिल्ले आहेत ते कोर्टात का गेले नाही? जेव्हा मेस्मा लागू होतो त्यावेळेस अर्थातच सगळ्या गोष्टी, इतर गोष्टी लागू होतात. त्यामुळं कायदेशीर गोष्टी कोणत्याच करायच्या नाही. ह्या अगोदर सुद्धा ह्याच बाडगुळांमुळं एका दिवसाला 4 दिवस बुडलेले आहेत. हेच ती बाडगुळं आहेत ज्यांनी कायम आत्तापर्यंत हेच सांगत आलेत की आम्हाला करार पाहिजे, 2016चा करार पाहिजे, आम्हाला करार नाही, शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे पगार पाहिजे. आणि ही बाब एकदा नाही 2दा चर्चेत झालेली आहे, त्याचे मिनिट्स बनलेले आहेत. परंतु कारवाई करण्याच्या अगोदर आपण काहीतरी पत्र टाकायचं, मग सहकार आयुक्त असेल किंवा मग महामंडळाच्या सन्माननीय कुसेकर साहेबांकडे जायचं, तिथं चर्चा करायची आणि काहीतरी वेगळं आपण करण्याचा भानगडीत आहोत असं करण्याचा तो केविलवाणी प्रयत्न यांचा चालू असतो. परंतु सांगायची बाब ही आहे की आज तारखेला महाराष्ट्रात कुठेही बंद झालेला नाही, कारण स्पष्ट आहे, नोटीसही नाही. दुसरी गोष्ट, गिरीश देशमुख नावाचे एक अधिकारी आहेत, उद्धव ठाकरे यांच्याशी संबंधित असावे, त्याची म्हणजे काय म्हणतो चौकशी झाली पाहिजे. ह्याच्या मागचं कुभांड आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांना काही उद्धव ठाकरेंचे ठेवणीतील काही लोक आहेत ते अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच्यातली दुसरी बाजू, आज मी आत्ता सकाळी व्यवस्थापकीय संचालक तथा उपाध्यक्ष सन्माननीय श्री कुसेकर साहेबांना मी आत्ता चर्चा केली. चर्चा करून मी त्यांना सांगितलं की 2 अधिकारी, एक अमरावतीचे अधिकारी आहेत सुनील भिवटे आणि गिरीश देशमुख, यांच्यावर विश्वास करू नका. त्याचं कारण सांगतो. शेड्यूल जे लागायचा असतो तो सकाळी 11 वाजता तयार होतो, म्हणजे दुसऱ्या दिवशीचा. काल रात्री 9:30 पर्यंत जाणून बुजून वेठीस ठेवण्यात आलं. त्याही पुढे जाऊन मी आत्ता कुसेकर साहेबांना एक सूचना केली की कुसेकर साहेब, आपण कंट्रोल रूम तयार करा. आत्ता ह्या क्षणाला कंट्रोल रूममधून आम्ही जी माहिती घेतली त्याच्यामध्ये कुठेही बंद नाही. काही ठिकाणी 2-5 लोक जे रिटायर्ड झालेली लोक होते त्यांनी म्हणजे अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला, मशीन न देण्याचा प्रयत्न केला. परंतु कंडक्टर साहेबांनीच मशीन स्वतःच्या हस्ताक्षरित रजिस्टरला लिहून ते मशीन घेतल्या. मुद्दा 7व्या वेतन आयोगाचा आहे, ते घेणारच आम्ही, ते आम्ही मिळवून राहणारच. तो आमच्या 124 कष्टकऱ्यांच्या शहादतेचा, वीरमरणाचा हे आहे, म्हणजे मागणी आहे. परंतु आत्तापर्यंत शरद पवार असतील, काल सुप्रिया सुळे बोलून गेल्या, आमच्या भगिनी पार्लमेंटरियन आहेत, त्यांनी तरी समोर येऊन सांगावं की त्यांनी 124 माझ्या कष्टकऱ्यांच्या वीरमरणावर कधी भाष्य केलं का? सरकार जाऊ द्या, नंतर एसटी गावागावात वाडी तांड्यापर्यंत जाईल. सुप्रियाताई, तुम्हाला महाराष्ट्रातलं काहीच माहीत नाही. तुम्हाला हेही माहिती नाही की ऑलरेडी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या प्रयत्नांनी ताडी वाड्यापर्यंत जे आहे, तांड्यापर्यंत, वाडीपर्यंत एसटी पोहोचलेली आहे, लालपरी पोहोचलेली आहे. आणि तुम्ही हे जे काही रिटायर्ड झालेले लोक आहेत, आता तो टायर फिटर आहे तो पोरगा एसटी, म्हणजे तो काय, तो शिंदे नावाचा, तुम्हाला त्याचा रेकॉर्ड काढा, त्यानं कधी नोकरी केली का? मला सांगा. न्यायालयानं सांगितलं की एस टीतल्या कष्टकऱ्यांचे जे करार करतात, करारावर 5% पैसे मिळतात, म्हणजे एकूण पगारावर. समजा 500 कोटी पगार असेल तर त्याच्यात 5% पैसे मिळतात. त्या 5% पैसे ह्या कष्टकऱ्यांचे, हे स्वतःच्या ती संघटना जी शरद पवार कृत संघटना आहे त्यांच्या अकाउंटला आहेत. ते पैसे यांना देणं होईना, ती दानत नाही या भिकार चोटांची. आणि हे मागायला चाललेत, हे काही मागायला जायना झालेत. करार पाहिजे आणि झोळी भरलेली पाहिजे आणि चालू कामांमध्ये टक्केवारी पाहिजे. ही भीक लागलेले नालायक लोक आहेत. त्याच्यामुळं कोणी सुद्धा विश्वास यांच्यावर करण्यास तयार नाही. आज जी माहिती आम्ही कंट्रोल रूम आम्ही निर्माण केले कष्टकरी जनसंघाचं, कष्टकरी जनसंघ डंके की चोट पे सांगता है,
7वा वेतन आयोग घेणार. ह्याच सन्माननीय सरकारने द्यायचं सांगितलेलं आहे. मागणी आमची दसरा मेळाव्यामध्ये होणार होती. माननीय उद्योग मंत्री जे आहेत उदय सामंतजी, त्यांना विचारा तुम्ही. त्यानंतरची बैठक झाली सचिवांसोबत. ह्या सगळ्या गोष्टी अधोरेखित आहेत. परंतु हे ढोंग होतं आजचं. हे ढोंग उघडं पडलेलं आहे. शरद पवारांच्या सोबत आज एसटीतला माणूस नाही, उद्धव ठाकरे सोबत आज एसटीतला माणूस नाही. हे पुन्हा एकदा स्पष्ट झालेलं आहे. मुरबाडमध्ये जे आहेत 26 गाड्या निघत असतात, आज 32 गाड्या निघाल्यात, म्हणजे जास्तीच्या गाड्या निघालेल्या आहेत. ठाणे 100% चालू आहे. मुंबई सेंट्रल असेल किंवा हे असेल, सकाळी 2-5 लोकांनी गडबड करायचा प्रयत्न केला, 100% चालू आहे. त्याचबरोबर अमरावतीमध्ये खोट्या बातम्या देण्यात आल्या. सांगायचं तात्पर्य की काही जे गिरीश देशमुख सारखे अधिकारी आहेत, जे उद्धव ठाकरेशी संबंधित आहेत, त्यांनी ते चालवलेले, यांची चौकशी झाली पाहिजे, यांचे फोन कॉल तपासले पाहिजे. ही बाडगुळी कोणासाठी करतायत हे सुद्धा तपास झाला पाहिजे. पण याच्यामध्ये प्रश्न असा येतो सर की एकूण तुम्ही म्हणतात की दसरा मेळाव्या संदर्भात या संदर्भात चर्चा झाली होती, मग एकूण एवढा काळ त्याच्यानंतर लोटला गेलेला आहे. आता या सगळ्या संघटनांचं असं म्हणणं आहे जोपर्यंत आम्हाला 7व्या वेतन आयोगाप्रमाणे पैसे मिळणार नाही तोपर्यंत आम्ही संप मागे घेणार नाही. एकूण फायदा जर का पाहायचा तर तो तुमच्या संघटनाचा देखील यामध्ये होताना दिसणार आहे जर का निर्णय झाला तर. याला कशा प्रकारे बघता आहात? एकूण तुमचा पण त्याच्यात फायदा होईलच ना? नाही, तुम्ही मला त्यांचं पत्रच दाखवा. संपाचं पत्रच नाही, हे डुप्लिकेट अवलादी आहेत. पत्र तर दाखवा ना तुम्ही. म्हणजे बघा, माझं काय म्हणणं, दुसऱ्याला आगीत नका लुटू ना. तुम्ही ह्या अगोदर 1 दिवस संप केला, 4 दिवस लोकांना खोटी झालेली तुमच्यामुळं. लक्षात ठेवा की मागणी मान्य होणार आहे. मागणी मान्य न होणार असं नाहीच आहे. ती मागणी परंतु यांची जी भूमिका आहे ना, ती 7वा वेतन आयोग नाही आहे ओरिजिनल भूमिका. यांची भूमिका 5% वाली आहे, टक्केवारीवाली, जी की यांना करार पाहिजे कसंही करून. पगार वाढ दाखवायचा आणि करार मात्र घेऊन निघायचं असं आहे. दिखाने के दात अलग आहे और खाने के दात अलग आहे. ही शरद पवारांच्या विचाराची बाडगुळ आहेत. त्याच्यामुळं ह्यांच्यावर कष्टकरी विश्वास. आणि ही कोण माणसं आहेत? तुम्हाला मी परत एकदा कॉस्ट ऑफ रिपिटेशन सांगतो. ही तीच माणसं आहेत. ही कधीच आझाद मैदानात नव्हती. ही जी कृती ही काय, ही किडे समिती आहे ना, ही किडे समिती, हिची फवारणी, ही किडे समिती आहे, कृती समिती नाही. या किडे समिती ही कधी 124 कष्टकऱ्यांची आत्महत्या होत होती त्यावेळेस ही नव्हती किडे समिती. यांची फवारणी केलेली आहे कष्टकऱ्यांनी. यांना नेस्ता नाबूद केलेलं आहे. ती रिटायर्ड झालेली माणसं आहेत, कोणी बडतर्फ झालेली माणसं आहेत. यांना काही घेणं देणं नाही तिथं. अशा ह्या अवलादी आहेत. त्याच्यामुळं ही मागणी त्यांची नाहीच आहे. हे ढोंग आहे, हे टक्केवारीचं ढोंग आहे. आम्ही घेऊन देणार. आणि मीच सांगितलंय सन्मान्य कुसेकर साहेबांना आज की कष्टकऱ्यांमध्ये यांच्या मागणीवर शासनाकडे चर्चा होणार नाही. ती गुणरत्न सदावर्तेंनी किती वाजता फोन करून चर्चा केली ते सांगू शकतो. सन्माननीय कुसेकर साहेबांना सांगितलं की कष्टकऱ्यांची 7व्या वेतन आयोगाच्या संदर्भानं कोणतीही कष्टकरी असोत, विश्वासार्हता निर्माण होण्यासाठी तातडीनं बैठकीसाठी शासनाला सांगा, तुम्ही सुद्धा बैठक बोलवा. हे आम्ही सांगितलेलं आहे. अहो, सरकारला माहिती आहे, CIDला माहिती आहे, रिपोर्टमध्ये आहे की ही काहीच न करणारी. काल बघले ना हे भागडबिल्ले कोण होते? हे भागडबिल्ले सगळे रिटायर्ड हार्ट आहेत. त्यामुळं कष्टकरी आज कामावर आहे. कष्टकऱ्यांना नाहकपणे कोणी वेटीस धरू नये, शिस्त आवेदन पद्धतीचा बडगा येऊ नये. आणि तो जो आमचा काळ होता आझाद मैदानातला, तो दुखोटा होता. हे या माजोऱ्यांनी कष्टकऱ्यांना 5% हे माजलेले आहेत. हे जे लोक आहेत ना, हे किडे समिती, ही माजलेले लोक आहेत. यांनी कधी टायर फिट केलेला नाही. त्या संदीपला विचारा, कधी टायर फिट केलास का म्हणून, एखादा त्याचा फोटो टाका बरं. ही सगळे किडे समिती आहे. या किडे समितीवर कोणी विश्वास करणार नाही. आम्ही 7वा वेतन आयोग मिळवून देऊ, हे आमचं वचन आहे. आणि माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथरावजी शिंदे साहेब हे दसरा मेळाव्याच्या वेळेस देणार होते, पण या किडे समितीमुळं पुढे गेलेले आहे. शेवटचा प्रश्न घेतो, कधीपर्यंत ह्या सगळ्या एकूण घडामोडी ज्या आहेत ते घडताना दिसतील? तुमच्याकडनं जी मागणी तुम्ही करताय आणि ते पण करतायत, दोघांच्याही एकच मागण्या नाही. त्यांची मागणीच नाही, त्यांची टक्केवारीची मागणी आहे. मी कृपा करून हात जोडून ABP माझाला सांगतो की संप नावाचा प्रकार तुम्ही व्हिज्युअलाइज करून दाखवा तुमच्या स्क्रीनवर. तुम्ही मागाल ती शिक्षा भोगायला तयार आहे. त्यांची ती मागणीच नाही. आमची मागणी आहे. मी तुम्हाला सांगतो, आम्ही अहमदनगर येथे झालेल्या बैठकीत 1 महिन्या अगोदरच सांगितलं, यांचं ढोंग संपलं, यांचं जे काही नाटक आहे ते संपलं.
यांचं टक्केवारीचं जे काही माजोरीपण आहे ते संपलं की ताबडतोब जेवढ्या लवकर होईल तेवढं आम्ही शासनाकडे पाठपुरावा करतच आहोत. पडळकर साहेब असतील, पावसकर साहेब असतील, मी असेल, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असतील किंवा माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे असतील, उद्योगमंत्री उदय सामंतजी असतील, दादा भुसे साहेब असतील माननीय मंत्री, हे सगळेजण कोणी निगेटिव्ह नाही आहे. जेव्हा लाडकी बहीणसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून दिला जातो 46,000 कोटी वगैरे, तर हे काही आणि त्याही पुढं जाऊन अभिषेक मी हा सांगतो तुम्हाला की एस टीची जी बँक आहे ती कायम 10-20 बसेस जे आहे महामंडळाला भेट देत होती. आजही आम्ही सांगत आहोत आमच्याकडे 2-2.5 हजार कोटी रुपये आहेत, जे पैसे आम्ही वेस्ट बेंगल सरकारकडे या किडेखाऊ लोकांची सत्ता होती तेव्हा त्या ममता बॅनर्जीच्या सरकारकडे दिले होते. पैसे लागले तर ते पैसे आम्ही महाराष्ट्र शासनाला सुद्धा 2,000 कोटी असतील, 1,500 कोटी असतील, आम्ही द्यायला तयार आहोत 7व्या वेतन आयोगासाठी. आम्ही सोल्युशन सोबत आहोत, या किडे समितीसारखे नाही आहोत. सदावर्ते ज्यांनी एकूण सोल्युशन जे आहे ते या सगळ्या संपावर देखील दिलेलं आहे आणि नक्कीच एकूण 7वा वेतन आयोगाप्रमाणे देखील जो पगार आहे त्याच्यावर देखील एक मार्ग त्यांच्याकडनं काढण्यात येणार आहे. कॅमेरामॅन अनिल सनगरेसह अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.